आम्ही निघालो आहे आमच्या गावाला, यानी म्हणजे माझ्या बाबांच्या गावाला, ज्या गावाचं नाव आहे सायखेडा. ते 500 वर्षापूर्वीचं इथे वसाहत झालेलं गाव आहे. या गावातलं हे मंदिर विठ्ठल रखुमाईचं मंदिर, जे तुम्ही बघत आहे की म्हणजे असं वाटतं की खरोखर हे खूप जुनं मंदिर आहे. त्या देवाच्या मूर्त्या तर खूपच जुनं आहे सगळं काही. ही बावली आणि जी विहीर, जे खाली पूर्वी स्त्रिया पायऱ्यांनी खाली उतरायच्या, त्या विहिरीत आणि पाणी घ्यायच्या. हे मंदिर खूप जुनं मंदिर आहे. खूप असं म्हणजे इतिहास जागा होतो पूर्ण. म्हणजे लहानपणी आम्ही ह्या गावामध्ये यायचो आणि इथे खेळलो. आज इतकं मोठं झालो की त्या सगळ्या गोष्टीची उजळणी होते. मंदिरामध्ये जे लहानपणामध्ये आम्ही खेळलेलो ते सगळं थोडं चेंज झालेलं आहे, बदल झालेला आहे. पण अजूनही तसंच आहे. सगळ्या गोष्टी आठवतात, खूप छान वाटतं पाहिल्यानंतर. सगळं असा इतिहास जुना आमच्या लहानपणाच्या आठवणी या सगळ्या जाग्या होतात. आणि या गावात गेल्याने ह्या गावाचं वैशिष्ट्य हे आहे की हे MP मध्ये आहे आणि फार जुनं आहे. इथला इतिहास जो आहे या मंदिरापासूनच सुरू होतो. काही वाडे आहेत, वाड्यांपासून आहे. वाड्यांची ती कलाकुसरी, हे सगळं पाहून इतकं छान वाटत आहे की असं वाटतं की खरंच पूर्वीच्या काळामध्ये किती सगळ्या गोष्टी जोपासल्या जायच्या, किती सगळ्या गोष्टी अशा नवीन नाविन्याने यायच्या. तर खूप वेगळं असं काहीतरी इतिहास जागा होतो. हे विहीर बघितली, हे सगळी विहीर बावली याला म्हणतात. ती ही बावली जी आहे ना, ही अशी आता तर याच्यामध्ये पाणी फार कमी दिसतं आणि जुना इतिहास आहे. ही गाव आहे सायखेडा. या गावामध्ये माझे काका राहतात आणि त्या गावात आता बरीचशी पूर्वी मातीची घरं असायची, सगळी मातीची घरं पडलीत. त्या जागेवर सिमेंटची घरं बांधण्यात आली. आणि हे पण एक छोटंसं मंदिर आहे, जे खूप जुन्या काळातलं जुनं मंदिर आहे. त्याची पण थोडीशी परिस्थिती खराब आहे त्या मंदिराची. आज आम्ही लहानपणी ह्या सगळ्या गावात फिरायचो. आज त्याच गावामधला रस्ता आठवत नाही की हा जातो कुठून, पण इथे काहीतरी होतं, असं आठवतं. तर अशी याच गावाची आज मी उजळणी घेते. हे वाड्यामध्ये हे तकसपस जे मोठे म्हणजे पाहून असं आश्चर्य वाटतं. वाड्याचा हा दरवाजा, या दरवाजामधून आम्ही पूर्वीच्या काळामध्ये वाड्यांना मोठमोठे दरवाजे असायचे. त्या दरवाजात एक छोटासा दरवाजासुद्धा असायचा खिडकीच्या मापाचा. त्यामध्ये मी आणि माझी भाची आम्ही दोघीजणी खूप मजा केली. बंगळीवर बसलो. गावातल्या घरातली बंगळी, ती बंगळी त्यातल्या त्यात तो एक अशी संदूक म्हणतात ना, त्या संदूक ते उघडण्याची कला, तिथं त्याचं लॉकिंग काहीतरी वेगळंच असतं या सगळ्या जुन्या. त्या दिवशी आम्ही खूप सारे वाडे पाहिले आणि बाहेर डॅमवरती पण फिरलो. छान व्हिडिओ शूटिंग केलं. नंतर शेतात जेवण केलं. शेतात भरपूर जेवण केलं. सगळ्यांनी खूप मस्ती मजा केली. वेगवेगळ्या प्रकारचं खाद्य, ट्रेडिशनल जेवण ठेवलेलं होतं. मस्त पानगी वगैरे असं टाईपचं आणि एक छान फॅमिली फोटो. थँक्यू.